नसरापूरची जी नीच आणि निंदनीय घटना घडली त्यानंतर या संदर्भात राजसाहेब ठाकरेंनी आपल्या भावना आणि म्हणणं मांडलं. तर असीम सरोदे काय म्हणतायत की याबाबत राजसाहेब ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे. आता ही किती हास्यास्पद मागणी आहे. ही असीम सरोदेंसारखी लोक जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असती तर महाराजांनी जी शिक्षा सुनावली होती ना, चौरंग करा, तर याबाबत सुद्धा या लोकांनी कुठेतरी जाऊन तक्रार केली असती. आता असीम सरोदे ही घटना घडल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरली आणि त्यांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. अहो एवढंच कशाला, त्या नराधमाच्या पत्नीने सुद्धा याला जिवंत जाळा अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्यात. आता राजसाहेब ठाकरेंची पोस्ट आली नंतर मग या लोकांना कुणी भडकवलं होतं? अहो जर का मग गुन्हा दाखल करायचा तर हे हजारो लोक रस्त्यावर जी उतरली त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या विरोधात पण गुन्हा दाखल करणार का? तो नीच नराधम जो आहे त्याच्या पत्नीच्या विरोधात पण गुन्हा दाखल करणार का? अहो हजारो लोक रस्त्यावर उतरतात का? तर त्यांना सुद्धा आपल्या मुलाबाळांची भीती वाटायला लागते की आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत अशा घटना घडल्या तर काय होईल, त्यामुळे ते अशा भावना व्यक्त करतात. मग त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करायचा का? अहो असीम सरोदे, हे कायद्याचं राज्य आहे तरी सुद्धा हा समाज आहे आणि या समाजाच्या पण भावना असतात, त्या लोक व्यक्त करतात. तशाच प्रकारच्या भावना राजसाहेब ठाकरेंनी व्यक्त केल्या. पण तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांच्या मनावर, लोकांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम करू नका.